स्वार्थी जगात कोणी कोणाला साथ देणार नाही. इथं लढणंही स्वबळावर आणि सावरणं देखील स्वबळावर असावं. आपण आपलं संपूर्ण आयुष्य वस्तू खरेदी करण्यात किंवा इच्छा पूर्ण करण्यात घालवतो आणि नंतर शांततेच्या शोधात फिरतो. सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या पसरतात. काही लोक करणीला घाबरतात, लिंबाला घाबरतात, धमकीला घाबरतात. जर आयुष्यात वाईट होणार असेल ना तर कोणीच नाही रोखू शकत. देवकीला जेलमध्ये राहावं लागलं, सुदामाला गरिबी भोगावी लागली, भगवंताच्या जवळच्या व्यक्तीला पण एवढं दुःख भोगावं लागलं, तर आपण कोण आहे? पत्नीला आपल्या पतीला त्याच्या कामात मदत करण्यात आनंद वाटतो आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून कुटुंब चालवण्यात मदत केल्याचा अभिमान वाटतो. जिथं घरच्या लक्ष्मीला मान सन्मान दिला जातो तिथं काहीच कमी पडत नसतं. विस्कटलेल्या आयुष्याला गोळा करण्याच्या नादात कधी कधी आयुष्यच निघून जातं. आदर पैशाचा असावा, माणसाचा नाही. जर कोणी तुम्हाला विचारलं की तुम्ही काय करता तर समजून जा की त्यानं तुम्हाला किती आदर द्यावा हे त्याला जाणून घ्यायचं असतं. हक्क तिथंच दाखवायचा जिथं आपल्या शब्दाला मान आणि आपल्या असण्याची जाण असेल. आयुष्यात काही व्यक्ती खूप खास असतात. त्यांच्या सहवासात कायम राहावंसं वाटतं, पण त्यांना आपल्यासाठी वेळ नसतो. मुलगी आजारी असेल तर वाईट वाटतं आणि सून आजारी असेल तर नाटक वाटतं. आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असताना तिच्या तोंडून येणाऱ्या भाषेनं आपल्या मनाचं पोषण होत असतं. जिथं मनासारखं राहता येत नाही ते घर नाही आणि जिथं हक्कानं बोलता येत नाही ते आपले नाहीत. दुसऱ्यांदा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेलं नातं दोघांमध्येही गोडवा उरत नाही. कुणाच्या बोलल्यानं तुटून जायचं नसतं आणि कुणाच्या बोलल्यानं झुरत बसायचं नसतं. आपलं आयुष्य थाटात जगायचं. ज्याला आवडेल तो कौतुक करेल आणि ज्याला नाही आवडेल तो जळत बसेल. आपल्या जवळच्या लोकांसोबत गेम खेळू नका. चुकून जर जिंकलात तर खूप काही गमवावं लागेल. प्रमोशन मिळालं. सांगा कोण आहे न्यू सीईओ? लोक जे यश 60त मिळवतात ते तू 40त मिळवलंय. ब्रो, 60तले आजारी 40तच येऊ नयेत. हं, इतकी काळजी कशाला? जेव्हा रोजचं जेवण बनतंय हेल्दियर विथ सफोला गोल्ड, जे लाईट तर आहेच, प्लस यामध्ये आहे पॉवर ऑफ 3. सफोला गोल्ड, रोजचं हेल्दी स्टेप. खिशात पैसे असून जागेवर तुमचा अपमान होतोय का? कारण तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही. पॅरेंट टीचर मीटिंग मध्ये आपण गेलो की आपल्या मनामध्ये धगधग होतं, अरे मुलाला इंग्लिश मीडियमला टाकलेलं आहे तर खूप काही गमवावं लागेल.